यानंतर बातमी भोंदू अशोक खरात या सगळ्या प्रकरणासंदर्भातली आहे। महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। खराशी असलेल्या आर्थिक लागेबांध्यामुळे मुंबईचे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेंना निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। बघूयात त्या संदर्भात सविस्तर। खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी निलंबित। खरात सोबत आर्थिक व्यवहार, निलंबनाची कारवाई। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेचं निलंबन। अशोक खरात प्रकरणात प्रशासकीय कनेक्शन समोर आलं। खरात सोबत आर्थिक लागेबांधे असल्यानं मुंबईचे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेंचं निलंबन करण्यात आलं। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार भांडेंनी खरातच्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक केली होती। खरात आणि भांडे यांच्यात तब्बल 143 वेळा फोनवर संभाषण झाल्याचंही समोर आलं। शिर्डीमध्ये अशोक खरातच्या अटकेआधी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची एका आलिशान हॉटेलमध्ये बैठक पार पडलेली होती। त्या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी अभिजित भांडे देखील होते। मात्र आणखी त्यांच्या समेत असलेल्या 2 अधिकाऱ्यांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये। लोकांची फसवणूक करून अशोक खरातनं कोट्यवधींची माया जमवली। या प्रकरणात ईडीनं त्यांच्या अनेक मालमत्तांवर टाच आणली आहे, तर दुसरीकडे खरातच्या आर्थिक व्यवहारात भागीदार असलेले देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। खरातच्या दरबारात केवळ श्रद्धाळू भाविकच नव्हे तर मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच उठबस असेल, हे आता या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे। या प्रकरणाची व्याप्ती बघता येणाऱ्या काळामध्ये अजून काही बडे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणात कारवाईला वेग आला। खरातशी संबंधित लोक चौकशीच्या फेऱ्यात अडकले, तर दुसरीकडे आता प्रशासकीय कनेक्शन समोर आल्यानं ही खळबळ उडाली आहे। आर्थिक व्यवहारात एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय, तर दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। शिर्डीहून कुणाल जमदाडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।